पोहोचलेलो आहोत. तरी सकाळचे मला वाटतं आता 7 वाजले असतील, सकाळी 7. आम्ही जवळपास 5 वाजता निघलो होतो. तर थंडी असली मारणं जेव्हा लागली तुम्हाला काय सांगू. तर आम्ही आता विशाल मी तर काय घेतलं नाही जर्किंग पण विशाल प्रॉपर नाही का हेल्मेट असते. मी आपले फेस मास्क आहे पण मी आता व्लॉगिंग साठी काढलेले नाही का. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता ह्या किल्ल्याच्या पायथ्यावर पोहोचलेलो आहोत. जसं काही तुम्हाला मग म्हणलं होतं मी तुमच्या किल्ल्यापाशी गेल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवीन. तर आता आम्ही वरी चढाई चालू केलेली नाही का किल्ल्याची. हे इकडे आमचे पार्टनर भूषा, हे स्वप्न, हा, आणि इकडे विशाल समोर चालतोय. त्याच्या म्हणजे बॅग मध्ये साऊंड आणलेला आम्ही, पण कसं नाही का माझ्या मोबाईल कनेक्ट झाल्यामुळे ते तुम्हाला सर्व व्हिडिओ काढत होता. हा दाखवतोच आता आम्ही किल्ला. भारी बरं का इकडे, भारी मस्त का नाही बरं. नमस्कार मित्रांनो, बघा आम्ही आता ऑलमोस्ट किल्ल्याचा म्हणजे आतून अर्धा भाग बी नसून झाला इथं आम्ही पोहोचलेलोच. हे बघा इकडे, हे इकडे पार्टनर थकले सगळे आता. नमस्कार. गिरली टाकायचं का आता? असं टाका काय रे, बीप टाकायचं. ह्याच्यामुळे बंद कर. ह्याच्यामुळे मी ब्लॉगिंग करत नाही माहिती का. तो गाइस हम यहाँ पर अभी आए हैं, तो ये देख सकते हो आपने क्या कैसे रास्ते है, तुमको अभी जूम करके दिखाता. अब हम ये ऐसे चढ़ के आ रहे इधर से, ये देखो इधर से ऊपर है, ऐसा नहीं क्या, ये हम सब इधर आ पर वैसे है. तो हम अभी जाएंगे ऊपर नहीं क्या. कैसे जाएंगे? ये जाता दे रे. आपका रास्ता कैसा रहेगा. ये देखो ना ऐसा रहेगा. कॉल करा रे घोरपड़ी में. हो ना, ये जरा अवघड झालं जरा खेळ. नहीं नहीं, हमको लगा था उधर से जा ही नहीं रहे. हाँ ना यार, पीछे बहुत सारे लोग भी आ गए. ये देखो देखेंगे क्या होता इधर से कोई नहीं आ रहा था, लेकिन हम आ रहे इसलिए सभी यहाँ से आ रहे. तुम्हारे को सब काळा काळा दिख रहा होगा. हे देखो तुम, हे बघा इकडे तुम्ही बघू शकता. हे कसलं उंचळ आहे रे भाऊ, नाद नाही करायचं भाऊ. चाललो आम्ही आता मस्तपैकी, भेटू थोड्या वेळाने अजून. बघा कसला ट्रेक चालू आहे भयंकर. हे बघा कसं आहे, मजा आ रहा मजा आ रहा है. है. मस्त मजा येते. राम राम मंडळी. एकदा नक्की या तुम्ही. भारी इकडं इथं लय चढाई, जास्त भरपूर चढाई जरा इथं. हे बघा आता आम्ही चलो बाबू. हे भुषा, मोबाईलला मारला तू, जाऊ दे माझा मोबाईल. आता जमलं तुझी युट्यूबची पब्लिक येऊन मला मार. हो ना. तुला अजून तू जरा हलका समजा लागला जरा, तू फॅमिलीला आमच्या. चला, पाण्याच्या टाक्या इथं मला वाटतं इथाचे दगड काढून बांधकामासाठी यूज करायला वाटतं नाही का. इकडे बघा कसा व्ह्यू हा खतरनाक. इतक्या म्हणजे जमिनीच्या वरती असून पण पाणी इथं आहे नाही का. टाईट नियोजन जरा इथे. चला इकडे जातो आता. बघा किल्ल्याचा वरचा व्ह्यू आहे, एकदम टॉपचा व्ह्यू आहे. इथं महादेवाचं मंदिर दिसतंय. इथं खाली असं पाहण्यासाठी किंवा कशासाठी केलं असेल तर दगड यूज केला. इकडं बघा वर आहे, एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडे बघा तुम्ही, इकडे सगळे डोंगर आहेत. हे बघा कसलं भारी केले नाही का, असं स्तंभासारखं सगळं. कसलं आहे भाई टाईट नियोजन. त्या काळात कसं बांधलं असं, भारी नियोजन आहे. तर आम्ही आता एकदम किल्ल्याच्या टॉपला पोहोचलो. तर मी आता मंदिरातून दर्शन करून झालेलं आहे आमचं. तर आम्ही आता इकडं हे बघा, हे तलाव, पाण्याचा तलाव इकडं तुम्ही बघा. इकडे हे पाण्याचा तलाव इकडं. तिकडे ते एक मला वाटतं लास्ट टोकं दिसतंय कॉलेजचं म्हणजे ह्या किल्ल्याचं वाटतं. तर हे बघून घ्या तुम्ही. आम्ही इकडून चाललेलो तर हे बघा इकडं कसला व्ह्यू इकडं नाही का पाठीमागं. हे सगळं टॉप सगळं खालीच आहे सगळं. हे गँग चालली समोर, आम्ही इकडं चाललो दादा मस्तपैकी. मला वाटतं हे इथं हे फोडून म्हणजे दगड बांधकाम नाही का, म्हणजे असं किल्ल्याचं बांधकाम करायला मला वाटतं हे यूज केला असेल दगडी चालतं नाही का. इकडं चालू आहे आता हे बघा इकडं हे झेंडा बिंडा नाही का, टाईट नियोजन आहे इथं. इकडून बघा तुम्हाला व्ह्यू दाखवतो. बघा हे व्ह्यू. सांग भलं. तिकडं लोक गाणे म्हणाले ते पोर. बघा इथून खाली कसं वाटतंय. अप्रतिम. तुला कसं वाटतंय. वर आलो एकदम भारी फिलिंग.
थकलेलं शरीर उत्साहित मन. भुशा भुशाला फोटो काढला लागला भुशा काय वाट राहिलो तुला एक नंबर पहिला फोर्ट आहे माझा आज जिंदगीतला. विशाल तुझा पहिला फोटो आहे. घेऊन आलो मी दोन्ही. पहिला फोर्ट आणि शिवाजी महाराजांचं या मागचं पूर्ण सायन्स समजायला येतं की त्या काळामध्ये पण किती पुढचा विचार करून सर्व गोष्टी यांनी मांडलेल्या आहेत. आपण साड्याला थका लागलो तिथं तर त्या काळात त्यांनी मानला कसं असेल नाही का हा विचार करूनच पाणी पाहिजे कमाल आहे खरंच खरंच कमाल आहे. नाशिकच्या गोदावरीवरून इकडे हे पाण्याचा तलाव आहे. तिकडे पण थोडं अजून काय आवडतं झेंडा वगैरे तिकडे ते तिकडे टोक दिसतं. इकडेच एक टोक आहे किल्ल्याचं. हे इकडे भुश्या कदारला काय बाबा नाही रे भाव मग गडावर कसं कदरणार आहे दादा. अरे त्या काळातले लोक अरे कशी चढायचे आपली एनर्जी नवीन पिढी लई वीक आहे खरंच इन्क्लुडिंग अरे साऊंडमध्ये चार्जिंगच राहिली नाही रे ती. अरे फुल फुल केलता चार्जिंग झालं तिकडे गेले होतं साऊंडला. आमचा साऊंड आम्ही आणला होता गाणे लावायला पण हे काय म्हणजे किल्ल्यावर चढूस तर आमच्या त्याचे चार ब्लॉग बनायला लागले. कसं असते माहिती आहे का आपण यशाच्या रस्त्यावर चालत का आपल्या लई लोक घेत असतात बघा अशी लोक भेटतात असे लोक भेटत असतात बोला आपण थोडंसं मागं खेचण्याचा प्रयत्न करतात पण गड किल्ल्यावर आल्यानंतर आपल्याला ती प्रेरणास्थान बदलून हा. आपण परत ब्लॉग बनायला चालू केलं. त्या फॅन फॉलोईंगला मी एवढंच म्हणणं चाहतो की असं नव्हतं मोमेंट. आपण किल्ल्यावर आलो ना कमीत कमी शिवाजी महाराजाचा छत्रपती शिवाजी महाराजाचा एक तरी गुण घ्यायला पाहिजे आपण. घ्या एखादा गुण घ्या असं तो काय अशी एखादी मोहीम सुरू करायला पाहिजे. कशाची किल्ल्याची हा काहीतरी धडपड प्रत्येक मोहीम. किल्ल्यावर म्हणजे लोकांना असं उत्सुकता झाली पाहिजे तुमचे व्हिडिओ बघायला जे गड किल्ल्यात जाऊन काय केलं ह्या गड नाही एक गुण घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा काही नाही किल्ल्यात. एकदाच बस बस होईल. हो एक जरी घेतलं ना एक एक जर घडला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये सक्सेस झालो म्हणायचं नाही का. इथं बघा तुम्ही हे भगवा झेंडा काय माचाच फडकत राहो. इकडे बघा आता हे मंदिर आहे. हा कसलं मंदिर आहे तसंच असते भाऊ. हे बघा मंदिर दर्शन घेतो मी दादा. कसला क्लास व्ह्यू बघा इथं. चला तुम्ही मोबाईल चार्जिंग लावतो. चार्जर पण येतो.